खोलीत कोणाच्या तरी पावलांचा आवाज येताच बाकावर बसलेली नर्स ताडकन उभी राहिली. ती म्हणाली, मागे वा, डॉक्टर अंकिता आल्या आहेत असे वाटते. मॅडमना गर्दी अजिबात आवडत नाही. शस्त्रक्रियेला जाताना त्यांचा स्वभाव चिडला तर समजून जा की सर्वांचे काही खरे नाही. सर्व लोक मागे सरकले तोपर्यंत पावलांचा आवाज जवळ आला होता. रुग्णांचे नातेवाईक वारंवार डॉक्टरच्या दिशेने धाव घेत होते, पण त्या कोणाकडेही न पाहता शस्त्रक्रिया गृहात शिरल्या. थोड्याच वेळात दरवाजावरील लाल दिवा उजळला, म्हणजेच शस्त्रक्रिया सुरू झाली होती. विकास, जो रुग्णाचा पती होता, श्वास रोखून त्या लाल दिव्याकडे एकटक पाहत होता. त्याची आई बाकावर बसली होती. आई म्हणाली, विकास, तुला असे वाटले नाही का की डॉक्टर काहीशा ओळखीच्या होत्या? विकास आईकडे बघत म्हणाला, माहीत नाही आई, मध्येच काही लोक आल्यामुळे मी त्यांना नीट पाहू शकलो नाही. डॉक्टर कोणीही असोत, आता एवढीच काळजी आहे की आई आणि बाळ दोघेही सुखरूप असले पाहिजेत. आई सुद्धा काहीतरी विचार करत बोलत होती. मग दोघांमध्ये शांतता पसरली. या रुग्णालयात 4 शस्त्रक्रिया गृहे होती. सध्या तिघांमध्ये काम सुरू होते. 2 ठिकाणी सिझेरियन शस्त्रक्रिया होत होती आणि एका ठिकाणी खड्याची. त्यामुळे व्हरांड्यात तिन्ही रुग्णांचे नातेवाईक एकत्र जमून आपापली सुखे दुखे वाटून घेत होते. कोणाचा रुग्ण कधीपासून खाटेवर आहे, किती खर्च झाला आहे याचा हिशोब मांडला जात होता. सर्वांना एकमेकांबद्दल सहानुभूती वाटत होती. खड्याचा त्रास असलेला रुग्ण 56 वर्षाचा होता. त्याची पत्नी गावची थोडी शिकलेली पण सुसंस्कृत स्त्री होती, जी अत्यंत धैर्याने आपल्या मुलाला वडिलांच्या शब्दाबाहेर न जाण्याबाबत समजावत होती. सिझेरियन होणाऱ्या दोन्ही स्त्रियांची ही पहिलीच वेळ होती. दरवाजा बंद होऊन बराच वेळ झाला होता. हळूहळू विकासची आई सुद्धा त्या लोकांमध्ये मिसळू लागली. विकासचे लक्ष तिकडे गेले तेव्हा तो डचकला. आईला बोलवून तो वरांड्याच्या कोपऱ्यात असलेल्या खिडकीपाशी घेऊन गेला. त्या लोकांकडे पाठ करून तो आईशी बोलू लागला. त्याला वाटत नव्हते की त्याच्या आईने जास्त बोलावे, कारण कळत न कळत आईच्या तोंडातून असे काही निघू नये ज्यामुळे त्याच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. त्यांना तिथे उभे राहून जेमतेम 10 ते 15 मिनिटं झाली असतील. तोच पाठीमागे बुटांचा खट आवाजाची चाहूल लागली. विकास मागे वळला तर त्याला पायऱ्यांवरून उतरणाऱ्या डॉक्टरचा फक्त पांढरा ढगला कोट दिसला. दोघेही धावत शस्त्रक्रिया गृहाजवळ आले. तोपर्यंत 2 वॉर्ड बॉय त्यांच्या पत्नीचा स्ट्रेचर घेऊन बाहेर येत होते. कपड्यात गुंडळलेले नवजात बाळ नर्सच्या हातात होते. मुलगा झाला आहे असे म्हणून ती पुढे निघून गेली. विकास पत्नीकडे धावला, पण बाजूला व्हा म्हणत वॉर्ड बॉय तातडीने आपत्कालीन कक्षाकडे वळले. हे मायलेक अजून गोंधळलेल्या अवस्थेत उभेच होते की तीच महिला डॉक्टर बाहेर आली, जिने कागदपत्रांवर विकासची स्वाक्षरी घेतली होती. प्रियासोबत कोण आहे? दोघी डॉक्टरांकडे धावले. बघा, प्रियाची प्रकृती ठीक नाहीये, पण बाळ ठीक आहे. डॉक्टर क्षणभर थांबून आपल्या बोलण्याचा परिणाम पाहत होत्या. आजी, तुम्ही बाळाला घरी नेऊ शकता, मी तसे लिहून देते असे म्हणत त्या चालू लागल्या. तुम्ही मिस्टर विकास का? हां, माझे नाव विकास आहे. हो, तर विकास, तुम्ही माझ्यासोबत या. मी काही औषधे लिहून देते, ती घेऊन या आणि बाळ आजीच्या स्वाधीन करा. विकास मुकाटाने त्या महिला डॉक्टराच्या मागे चालू लागला. थोड्या वेळाने त्याच्या हातात बाळ आणि औषधांची चिठ्ठी होती. त्याने आईला टॅक्सीत बसून दिले आणि स्वतः औषधाच्या दुकानात गेला. औषधे घेऊन तो परतला आणि ज्या डॉक्टरांनी औषधे लिहिली होती त्यांच्या खोलीचा पडदा बाजूला केला. डॉक्टर तिथे नव्हत्या. एक महिला कर्मचारी सामान आवरत होती. विकास बोलणार इतक्यात ती मुलगी म्हणाली, त्या फेरीवर गेल्या आहेत. विकास विचार करत असतानाच आतल्या खोलीतून आवाज आला, मालती, कोण आहे तिथे? मॅडम, ज्यांच्या पत्नीची शस्त्रक्रिया झाली आणि मुलगा झाला ते आहेत. मालती धावत आत गेली. त्यांना पाठवून दे. पण मालतीला बाहेर यावे लागले नाही. विकास तिच्या पाठीमागेच उभा होता आणि आत गेला. बसा, डॉक्टरने न वळताच सांगितले. त्या पडद्यावर एक एक्सरे नीट निरखत होता. विकास शांतपणे खुर्चीवर बसला. तुम्ही, डॉक्टरने जशी खुर्ची फिरवली. विकास, जो आतुरतेने डॉक्टर वळण्याची वाट पाहत होता, तो असा हादरला
जणू हजारो विंचवांनी दंश केला असावा. डॉक्टर अंकिता, ज्यांनी आत्तापर्यंत विकासला पाहिलेही नव्हते, त्यांच्या तुम्ही म्हणण्यावर त्या खुर्चीवरून ताडकन उभ्या राहिल्या आणि डोळे फाडून त्याच्याकडे पाहू लागल्या. समोर उभा असलेल्या माणसाला सत्य मानावे की स्वप्न हे त्यांना कळनसे झाले. पण पुढच्याच क्षणी त्यांनी स्वतःलाच सावरले आणि खुर्चीवर बसून समोरच्या कागदावर नजर खिळवून विचारले, का आला आहात? ती प्रिया विकासला अजूनही स्वतःला सावरता आले नव्हते. हो, तर ती तुमची पत्नी आहे. डॉक्टर कागदावर स्वाक्षरी करण्यास सुरुवात केली होती. मालती एका बाजूला उभी राहून कधी आपल्या कामात मग्न असलेल्या डॉक्टर अंकिताकडे तर कधी त्या गोंधळलेल्या व्यक्तीकडे पाहत होती. त्या दोघांमध्ये काहीतरी जुने नाते आहे हे तिच्या अल्पबुद्धीलाही उमजले होते, पण नक्की काय हे तिला समजत नव्हते. औषधे दाखवा, अंकिताने कोरडेपणाने हात पुढे केला. विकासने बाजारातून आणलेली औषधे त्यांच्याकडे दिली. सर्व औषधे चिठ्ठीसोबत तपासून पाहिल्यावर अंकिताने तातडीने बोलवण्याची घंटा वाजवली. नर्स आल्यावर तिला नेमके काय करायचे आहे हे समजावून दिले आणि औषधं तिच्या स्वाधीन केली. विकास अजूनही तिथेच उभा होता. अंकिता समोर असतानाच त्यांच्या गळ्यातून शब्दच फुटत नव्हता. तो अजून इथेच उभा आहेस? जा, तुमच्या पत्नीसाठी प्रार्थना कर. जर तिला 24 तासाच्या आत शुद्ध आली तर ती वाचू शकते, अन्यथा. असे म्हणत त्यांनी पेन खिशात घातला आणि त्या खुर्चीवरून उठल्या. मालती, खोली बंद कर. त्या दिवसात डॉक्टर अंकिता मनालीच्या रुग्णालयात सर्जन म्हणून कार्यरत होत्या. विकास त्यांना जाताना पाहत राहिला. प्रियाची प्रकृती चिंताजनक होती. दुसऱ्या दिवशी अंकिताने आपली ड्युटी दुसऱ्या विभागात लावून घेतली. त्यांना विनाकारण विकास समोर जायचे नव्हते. विकासचेही संपूर्ण लक्ष प्रियावर होते. तो स्वतःला विसरून तिची काळजी करत होता. पण सर्व प्रयत्नानंतरही डॉक्टर प्रियाला वाचवू शकले नाहीत. त्यानंतर 2 महिने विकास कुठेही दिसला नाही आणि अंकिता सुद्धा त्याला जवळपास विसरून गेल्या होत्या. एके दिवशी डॉक्टर शशांक यांच्या घराच्या पायऱ्या उतरताना वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्य अधिकारी म्हणाले, अंकिता, तू तर कमाल केलीस. शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर इतके सुंदर नृत्य आणि गायन करू शकतात असा आम्ही विचारही केला नव्हता. वाह वाह. आपली प्रशंसा ऐकून त्या संकोचल्या होत्या. ठीक आहे, पुन्हा भेटू असे म्हणून अधिकारी आपल्या घराकडे वळले. तेव्हा एका सहकारी डॉक्टरने सुचवले, चला, याच आनंदात आज तुझ्याच घरी छान चहा घेऊया. अंकिताने सर्वांना आपल्या निवासस्थानी येण्याचे आमंत्रण दिले. सर्व डॉक्टर मैत्रिणी अंकिताच्या सोफ्यावर विसावल्या. अंकिताने आपल्या घरकाम करणाऱ्या सुरिलीला हाक मारली. सुरिली, सर्वांसाठी उत्तम चहा कर. अंकिता, हे सर्व तू कुठे शिकलीस? एका डॉक्टरने विचारले. बस, लहानपणापासून आवड होती. काही आईने शिकवले तर काही घरातच सराव केला, अंकिता लाजत म्हणाली. खरे तर डॉक्टर शशांक यांची बदली उन्हा इथे झाली होती आणि ही त्यांची निरोप समारंभाची मेजवानी होती. तिथे अंकिता सहज बोलून गेल्या होत्या. अरे, कोणीतरी नीट नाचून दाखवा, हे काय वेड्या वाकड्याच्या हालचाली करताय? त्यावर डॉक्टर नीलम चिडून म्हणाल्या, तूच नाचून दाखव ना, दुसऱ्यांना काय सांगतेस? अंकिता घाबरल्या. त्या तर सहज बोलल्या होत्या, पण आता सर्व कर्मचारी त्यांच्या मागेच लागले. बघ अंकिता, आता तुला नाचावेच लागेल. डॉक्टर सिंग आपल्या मिशांना पीळ देत म्हणाले. मला कुठे येतं नाचायला? अंकिता केविलवाणी झाली. पण काही डॉक्टरांनी त्यांना धरून उभे केले. टेप रेकॉर्डवर गाणी लागली आणि अंकिता नाचली. सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी एक लोकगीतही गायले, ज्याला भरभरून दाद मिळाली. सर्वजण चहा पिऊन उठणार इतक्यात दरवाजाची घंटा वाजली. सुरिली खरकटी भांडी तशीच टाकून दरवाजा उघडायला गेली. डॉक्टर अंकितांना भेटायचे आहे, एका अनोळखी माणसाने सांगितले. तुम्ही कोण? सुरिलीने विचारले. मी त्यांना स्वतःच सांगन, तुम्ही बाजूला व्हा. नाही, त्या रागवतील. आत इतर पाहुणे आहेत. सुरिली रस्ता सोडायला तयार नव्हती. तेवढ्यात आतून आवाज आला. सुरिली, कोण आहे? तोपर्यंत त्या माणसाने सुरिलीला बाजूला सारले होते. बघ अंकिता, तुझी नोकरांनी मला आतच येऊ देत नाहीये, असे म्हणत विकास खोलीत शिरला. बरं अंकिता, आम्ही निघतो, असे म्हणून
इतर सर्व डॉक्टर बाहेर पडले. तू तू इथे कशाला आलास? अंकिताचा मूड पूर्णपणे खराब झाला होता. हे काय बोलणे झाले? पती आपल्या पत्नीच्या घरी नाही येणार तर कुठे जाणार? विकास निर्लज्जपणे सोफ्यावर बसत म्हणाला, चहा तरी सांगायला सांग. सुरिली हक्का होऊन त्या दोघांचे बोलणे ऐकत होती. मग ती मुकाट्याने स्वयंपाकघराकडे वळली. अंकिताने सुरिलीला कडक शब्दात सुनावले, हे भांडे उचल आणि तुझे काम कर जा. भांडी उचलताना सुरिली विचार करू लागली की डॉक्टर साहेबांना इथे येऊन तर 3 वर्ष झाली, पण आजवर कोणालाच ठाऊक नव्हते की त्यांचे लग्न झाले आहे. हा पती अचानक कुठून टपकला? आजवर तो कुठे होता? घरात तर या माणसाचा एक फोटोही नाही. फक्त डॉक्टर मॅडमच्या आई वडिलांचे आणि त्यांचे स्वतःचेच फोटो आहेत. शिवाय डॉक्टर मॅडमने कधी कपाळाला टिकलीही लावली नाही. अचानक आतून जोरात ओरडण्याचा आवाज आला, बाहेर वा, आत्ताच्या आत्ता बाहेर जा. सुरिली धावत बाहेर आली तर तो माणूस जो स्वतःला डॉक्टर अंकिताचा पती म्हणून घेत होता, मुकाट्याने बाहेर जात होता. अंकिता डोके धरून सोफ्यावर बसला होता. सुरिलीने पटकन दरवाजा बंद करून कडी लावली. ती विचारात पडली की हा माणूस नक्की आहे तरी कोण, पण विचारण्याचे धाडस तिच्यात नव्हते. 2 महिने असेच उलटले. आता विकासचे येणे जाणे वाढले होते. त्याच्या सततच्या येण्या जाण्यामुळे आता रुग्णालयातील सर्वांना त्यांच्या नात्याबद्दल समजले होते. विकास हा भारतीय स्टेट बँकेचा एक सामान्य कर्मचारी होता, जो 6 महिन्यांपूर्वीच पाल्माहून शिमल्याला त्याची बदली होऊन तो आला होता. प्रियासोबत त्याचे आयुष्य सुरळीत चालले होते, पण पहिल्याच बाळंतपणात तिचा मृत्यू झाला. जाता जाता तिने विकासला अंकिताशी पुन्हा भेटण्याची संधी दिली होती. अंकिताने त्याला कितीही धुतकारले तरी तो 3ऱ्या-4थ्या दिवशी चक्कर टाकायचाच. एका दिवशी तर त्याने हद्दच केली. तो आपल्या आईलाही सोबत घेऊन आला. विकासच्या आईने अंकिताकडे गयावया करून विकासला क्षमा करण्याची विनंती केली. अंकिताने आपल्या सासूला काहीही उत्तर दिले नाही, पण सुरिलीला आदेश दिला, मी बाहेर जात आहे, तू दरवाजा लावून घे, जेणेकरून कोणतेही भटके जनावर आत शिरणार नाही. आणि त्या दोघांना तिथेच सोडून त्या बाहेर निघून गेल्या. हा त्यांचा मोठा अपमान होता, पण विकासवर याचा काहीच परिणाम झाला नाही. दुसऱ्या दिवशी तो अंकिताच्या कार्यालयात धडकला. विकासने पाऊल ठेवताच अंकिता खुर्चीवरून उठल्या आणि मालतीला काहीही न सांगता बाहेर निघून गेल्या. अंकिता विकास आणि त्याच्या आईच्या वागण्याबद्दल आणि स्वतःच्या कालच्या प्रतिक्रियेबद्दल विचार करत होता. किती ठेगा आहेत हे मायलेक. तिला चांगले आठवत होते की तिच्या आणि विकासच्या तटातुटीमध्ये त्याच्या आईचाही मोठा वाटा होता. त्यामुळे ती कोणत्याही आदरास पात्र नव्हती. अंकिताने जे केले ते योग्यच होते, मग ती तिची सासू का असेना. आणि विकास, तो तर आजही आदराच्या पात्राचा नाही आणि उद्याही नसेल. आज पुन्हा विकास अंकिताच्या घरी आला होता. तो सर्व शक्तीनिशी स्वतःला अंकिताचा पती सिद्ध करण्याचा प्रयत्नच करत होता. अंकिताने त्याला तात्पुरते हाकलून तर दिले, पण ही समस्या गंभीर होत चालली आहे हे ओळखून त्या सुटकेचा मार्ग शोधू लागल्या. त्यांनी थकलेल्या शरीराने सोफ्यावर पाय पसरले आणि त्या आडव्या झाल्या. त्यांना बाबांची आठवण आली. अशा वेळी ते योग्य सल्ला द्यायचे. त्यांच्याशिवाय अजून एक व्यक्ती होती जिच्याकडे त्या मदतीसाठी जाऊ शकत होत्या, ते म्हणजे डॉक्टर विजय. पण यावेळी ना बाबासोबत होते ना डॉक्टर विजय. आता त्यांना स्वतःचा मार्ग स्वतःच शोधायचा होता. आठवणींच्या अंधाऱ्या खोलीत अंकिता खोलवर शिरत गेल्या. अंकिताचा बाबांचा आग्रह होता की ते काही वर्षातच निवृत्त होणार आहेत आणि निवृत्तीनंतर जे पैसे मिळतील, असा बाबांचा विचार होता की अंकिताचे लग्न आणि ते त्यांच्या जबाबदारीतून मुक्त होतील, म्हणून तिने त्यांचे ऐकावे. पण अंकितावर तर डॉक्टर बनण्याचे वेड स्वार होते. तिची आई देखील तिला साथ देत होती. आईचे म्हणणे होते की इतक्या शिक्षणानंतर तिने मुलीच्या आशेवर पाणी फेरू नये, पण बाबांची काळजी त्यांच्या जागी ठाम होती आणि अंकिताने शिक्षणापुढे कशालाही प्राधान्य देत नव्हती.
दोघेही आपापल्या निर्णयावर अडून बसले होते आणि अंकिताचे शिक्षण मात्र सुरूच होते. डॉक्टर विजय हे बाबांच्या जिवलग मित्रांपैकी एक होते. ते सुद्धा अंकिताचे शिक्षण पूर्ण करण्याच्या बाजूनेच होते. अशा प्रकारे अंकिताच्या बाजूने दोन आणि विरोधात एक मत पडल्याने तिचे शिक्षण सुरू राहिले. घरात तणाव वाढत गेला, पण शेवटी शिक्षण पूर्ण करून अंकिता डॉक्टर बनलीच. तिला शिकाऊ उमेदवार म्हणून काम मिळाले आणि नशिबाने त्याच रुग्णालयात तिला तात्पुरती नोकरीही मिळाली. काळ सरत होता आणि बाबांच्या निवृत्तीची वेळ जवळ येत होती. बाबांनी हार मानली नव्हती. ते अंकितासाठी चांगल्या मुलाच्या शोधात होते. या दरम्यान बदली होऊन आलेला विकास या अविवाहित तरुणीशी त्यांची ओळख झाली. बोलता बोलता बाबांनी अंकिताच्या लग्नाचा विषय काढला. विकास आणि त्याच्या घरच्यांना त्वरित होकार दिला. आता बाबांनी अंकितावर दबाव टाकायला सुरुवात केली. दरम्यान विकासनेही अंकितावर प्रभाव पाडण्यासाठी त्यांच्या घरी येणे जाणे सुरू केले. शेवटी बाबांच्या इच्छेखातर मायलेकींना झुकावेच लागले. अंकिताचा भाऊ शिक्षणासाठी परदेशात गेला होता. तो परतलाच नाही. त्यामुळे बाबांना तिची जास्त काळजी वाटत होती. त्यांना वाटले की मुलगी एकदा आपल्या घरी गेली की त्यांचे कर्तव्य पूर्ण होईल. परदेशात गेलेल्या मुलाकडून त्यांना कोणतीही अपेक्षा नव्हती आणि तो तर लग्नाला आलाही नाही. लग्नानंतर काही दिवसांनी जेव्हा अंकिताची सुट्टी संपत आली तेव्हा तिने नोकरी सुरू ठेवण्याबाबत विकासची चर्चा केली. तिचे बोलणे ऐकताच विकास खेचकून म्हणाला, मुकाटाने घरात बस आणि घरकाम बघ. एवढं बोलून त्याने विषय संपवला. जेव्हा अंकिताला बाबांनी दिलेल्या शब्दांची आठवण करून दिली तेव्हा तो भडकला. इतके नाही तर विकासच्या आईनेही तिच्या नोकरीला कडकडून विरोध केला. यावरून रोज घरात भांडणे होऊ लागली. वाद विकोपाला गेल्यावर विकासने एक दिवस काहीही न सांगता अंकिताला तिच्या बाबांच्या घरी नेऊन सोडून दिले. त्यांना वाटले की यामुळे अंकिताचा ताठा कमी होईल आणि ती स्वतःहून सासरी येईल. पण ना त्यांनी तिला बोलवले ना अंकिता स्वतःहून गेली. विवाहित मुलगी वडिलांच्या घरी बसून आहे हे पाहून बाबांना चैन पडत नव्हता. त्यांना राहून राहून वाटायचे की लग्नाच्या वेळी विकासनेच तर म्हटले होते की त्याला तिच्या नोकरीबद्दल कोणतीही अडचण नाही. मग आता तो वाद का घालत होता? याचीच आठवण करून देण्यासाठी बाबा बँकेत विकासला भेटायला गेले. अंकिताचा विषय निघताच विकास तुसडेपणाने म्हणाला, तिला तुम्ही तुमच्यासाठी डॉक्टर बनवून ठेवा. माझ्या घराला डॉक्टरची नाही पत्नीची गरज आहे. एवढे बोलून तो तरातरा बँकेबाहेर निघून गेला. हताश होऊन परतलेल्या बाबांनी दुसऱ्या दिवशी अंकिताला रुग्णालयात जाण्याची परवानगी दिली. त्यांना उमजले होते की आता हे नाते जुळणारे नाही. अंकिता पुन्हा सिमल्याला कामावर रुजू लागली. तिथे गेल्यावर तिला समजले की तिला सर्जन प्रशिक्षणासाठी संधी मिळणार आहे. ती सर्व काही विसरून कामात मग्न झाली. पण या धक्क्याने तिची आई आजारी पडली आणि काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. आता बाबा एकटे पडले होते. अंकिताची नियुक्ती आता राजीव गांधी रुग्णालयात झाली होती. तिला बाबांची खूप काळजी वाटायची. तिने त्यांना शिमल्याला सोबत राहण्यासाठी बोलवले, पण ते आपले घर सोडायला तयार नव्हते. कधीतरी ते शिमल्याला यायचे, काही दिवस राहायचे आणि परत जायचे. त्यांना मनातून कुठेतरी अपराधी वाटायचे. जेव्हा अंकिता खूप काळजीत असायची तेव्हा बाबाच तिला धीर द्यायचे. ते म्हणायचे, मी ठीक आहे अंकिता, रामलाल माझी काळजी घेतो, तू चिंता सोडून अभ्यासावर लक्ष दे. अंकिताला रामपूरच्या बातम्या बाबांकडूनच मिळायच्या. थंडीच्या सुट्टीत ती घरी गेली तेव्हा बाबांनी खूप व्याकुळ पाहून तिने विचारले, काय झाले बाबा? तुम्ही तर म्हणायचात की रामलाल तुमची काळजी घेतो. मग आज तुम्ही इतके अस्वस्थ का आहात? ती बाबांच्या आराम खुर्चीजवळ जमिनीवरच बसली. मी ठीक आहे अंकिता, पण डॉक्टर विजय ठीक नाहीत. शिवाय अजून एक गोष्ट आहे. विकास एका गरीब मुलीला पत्नी म्हणून घरी घेऊन आला आहे. त्याने तिच्याशी लग्न केले नाही. लोकांना तो ती नोकरानी आहे असे सांगतो, पण सत्य सर्वांना ठाऊक आहे. तर आणू द्या ना बाबा, आपल्याला काय त्याचे, अंकिता म्हणाली.
तू हो म्हणलीस तर मी त्याच्यावर गुन्हा दाखल करतो. तू फक्त स्वाक्षरी कर. जाऊ द्या बाबा. जेव्हा माझा त्याच्याशी काही संबंधच उरलेला नाही, तर तो काहीही करो. मला फक्त एकदा सर्जन बनायचे आहे. त्याशिवाय मला काहीही नको. पोरी, तुझ्या आणि तुझ्या आईच्या विरोधानंतरही मी हट्ट केला आणि तुझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. नाही बाबा, देवाला जे हवे असते तसेच होते, असे तुम्हीच म्हणता ना? मग तुम्ही कुठे काय चुकीचे केले? देवाला हेच मान्य होते, म्हणून हे सर्व घडले. आता तुम्ही मनात असे विचार कधीच आणू नका. बाबांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि अंकिता पुन्हा शिमल्याला निघून गेली. बाबांच्या सोबत तरी किती दिवस राहणार होती? आधीच एकुलता एक मुलगा परदेशात स्थायिक झाला, मग अंकिताचे लग्न तुटले आणि आईचा मृत्यू झाला. या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी जीवघेण्या ठरल्या. अशा काळात काही वर्ष डॉक्टर विजय यांनी तिला बाबांची उणीव भासू दिली नाही आणि तिचे मार्गदर्शन केले. पण जुनी पाने गळून पडणारच होती. खट 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 खिडकी वाजली तशी अंकिता डचकली. तिने सुरीलीला हाक मारून खिडकी बंद करायला सांगितली. बाहेर जोराचे वादळ सुटले होते. उघड्या खिडकीतून वारा, बागेतील पालापाचोळा आणि धूळ खोलीत आली होती. विकास सुद्धा आज तिच्या आयुष्यात असेच वादळ बनून धडकला होता आणि सोबत आपल्या भूतकाळातील तो पालापाचोळा घेऊन आला होता, जो डॉक्टर विजयच्या प्रेमाने आणि मार्गदर्शनाने तिने साफ करून टाकला होता. अंकिता पुन्हा स्मृतीच्या जगात हरवली. आता तिने आपले रामपूरमधील घर भाड्याने दिले होते. घराचा एक छोटा भाग स्वतःसाठी ठेवून मोठा भाग तिने भाड्याने दिला होता. सुट्ट्या लागल्या की ती रामपूरला जायची आणि भाडे घेऊन परत यायची. या वेळेतही ती सुट्टीत घरी आली होती. आल्यावर तिने आपली बालपणाची मैत्रीण संध्या हिला फोन केला. संध्याने तिला रात्रीच्या जेवणासाठी घरी बोलावले होते. उद्याचा पूर्ण दिवस अंकिताचा होता, म्हणून दोघींनी मिळून फिरायला जाण्याचे ठरवले. सकाळी संध्या घरून जेवण बनवून सोबत घेऊन आली. त्या पोहोचून भीमाकाली मंदिराच्या पायऱ्या ओलांडून त्यांनी आपले सामान एका जागी ठेवले. हातपाय धुवून त्या मंदिराच्या पायऱ्या चढू लागल्या. 8 ते 10 पायऱ्या चढून गेल्यानंतर अंगणात 2 समांतर मंदिरे उभी होती. त्यांनी जुन्या मंदिराला प्रदक्षिणा घातली आणि मुख्य नवीन मंदिराच्या पायऱ्या चढू लागल्या. त्या दुसऱ्या मजल्यावर पोहोचल्या. तिथेही चांदीचा मढवलेला 5 फुटी दरवाजा नेहमीप्रमाणे कुलूपबंद होता. तेवढ्या तंग पायऱ्यांचा अंकिताचे डोके आदळले. तेव्हा संध्या म्हणाली, किती वेळा मंदिरात आली आहेस तरी डोकेच आदळते तुझे. वाकून न चालण्याचे हे फळ असते. अंकिता हसली. मंदिरात शिरताना वाकल्याशिवाय पर्याय नव्हता, कारण दरवाजा खूपच छोटा होता. पुजाराने त्यांना तीर्थ आणि प्रसाद दिला. प्रदक्षिणेच्या वरांड्यात उभा राहून त्यांनी बर्फाच्छादित डोंगर रांगांचे सौंदर्य डोळ्यात साठवले. पायऱ्या उतरून त्या लाकडी मंदिराकडे जात होत्या तेव्हा संध्याने इशारा केला. समोरून विकास आपल्या आई आणि धाकट्या भाऊजाईसोबत मंदिराच्या पायऱ्या चढत होत्या. त्यांचे लक्ष या दोघींकडे नव्हते, तरीही त्या भिंतीच्या आडोश्याला लपल्या. अंकिता, तुला काय माहीत आहे, याची सोयरीक आता उन्हामध्ये ठरत आहे. तिथे तो स्वतःला अविवाहित सांगून एका मुलीला फसवतोय. संध्या सांगत होती. का? ती कुलहूलमधली मुलगी कुठे गेली? ते विचारले. अरे, गावच्या स्त्रिया असा अन्याय कुठे सहन करतात? ती तर 6 महिन्यातच त्याला सोडून पळून गेली. सोडून दे संध्या, आपल्याला विकासच्या लग्नाशी काय घेणे देणे? अंकिताचा मूड खराब झाला. पण तू त्याच्यावर काही कारवाई का करत नाहीस? तुला घटस्फोट न देता तो एकामागून एक लग्न करतोय. त्याने 10 लग्ने केली तरी मला फरक पडत नाही. माझ्या मनात तो कधीच नव्हता. बिचारे बाबा स्वतःच्या चुकीच्या निर्णयामुळे घुटमळून वारले. मला फक्त त्याचे दुःख वाटते. अंकिताने एक सुसारा सोडला. मॅडम, चहा आणू का? सुरिलीने तिला वर्तमान आणले. हो सुरिली, अगदी योग्य वेळे विचारलंस. 2 कप चहा आण. विकासने दारातूनच सांगितले. सुरिली, मी तुला काय सांगितले? जा आपले काम कर. अंकिता रागाने ओरडली. चहा नाही प्यायचा तर नको पिऊ, तुझी मर्जी. विकास हात झटकत म्हणाला.
पण आता असे म्हणू नकोस की इथे बसू नकोस, असे म्हणत तो अंकिताजवळ सोफ्यावर बसू लागला. अंकिता लगेच तिथून उठून खुर्चीवर जाऊन बसली. विकासला निराश होऊन दुसऱ्या खुर्चीवर बसावे लागले. अंकिताला माहित होते की जर ती बेडरूममध्ये गेली तर तो तिथेही येईल, जे तिला कधीही सहन झाले नसते. किती धीट माणसं असतात या जगात, ज्यांना स्वतःच्या इज्जतीची काळजी नसते. त्यांना दुसऱ्याच्या इज्जतीची काय पर्वा असणार? का ग डॉक्टर, आपल्या पतीच्या घरी येण्यात कसली आली बेइज्जती? मिस्टर विकास, अंकिता प्रत्येक शब्दात घडत म्हणाली, इज्जतीचा विचार त्यावेळी करायचा होता जेव्हा तुम्ही मला माझ्या बाबांच्या दारात सोडून आला होतात, जेव्हा तुम्ही नवीन पत्नी आणली होती, किंवा जेव्हा प्रियाशी लग्न केले होते. इतकी सर्व कृत्य करून आता तुम्ही पुन्हा मला चारा टाकण्याचा प्रयत्न करत आहात. अंकिताचा चेहरा रागाने लाल झाला होता. नाही अंकिता, तू चुकीचा विचार करतेस. मी कोणाला हा चारा टाकत नाहीये. फक्त आपल्या रुसलेल्या पत्नीला मनवतोय. तेही तेव्हा जेव्हा एक सोडून पळून गेली आणि दुसरी देवाघरी गेली. तुला हवे असते तर प्रिया वाचू शकली असती, पण तू मुद्दाम तुझी ड्युटी बदलून घेतलीस, जेणेकरून सवतीला वाचवण्याची जबाबदारी तुझ्यावर येऊ नये. जर प्रिया वाचली असती तर मी तुझ्याकडे का आलो असतो? आता तुला त्याची भरपाई तर करावीच लागेल ना. मी तुझा राग घालून तुला माझ्या घरी घेऊन जाईल, ठीक आहे ना? नाही मिस्टर विकास, मला तुमचे तोंड पूर्वीही पाहायचे नव्हते आणि आजही पाहायचे नाहीये. ज्या माणसासाठी माझ्या बाबांना आयुष्यभर अपराधीपणाच्या भावनेत जगावे लागले, त्या माणसाला मी कधीच माफ करू शकत नाही. आता इथून चालते वा आणि पुन्हा कधीही इकडे येऊ नका. नाहीतर नाहीतर काय, पोलीस तक्रार करशील? विकास निर्लज्जपणे हसला. आम्हालाही कळू दे, असा कोणता कायदा आहे जो पतीला पत्नीच्या घरी येण्यापासून रोखू शकतो? असो, आता मी काही दिवसांसाठी शहराबाहेर जात आहे, पण मी परत येईपर्यंत ठरवून ठेव की मी इथे राहायला येऊ की तू माझ्याकडे येतेस. काही बळजबरी. इथून चालता हो आणि कान उघडून ऐक. ना तू इथे येऊ शकतोस ना मी तिथे येणार, अंकिता ठामपणे म्हणाली. विकास हसत बाहेर निघून गेला. मागच्या दारात उभी असलेली सुरीली आपल्या मॅडमची हतबलता पाहत होती. तिला वाटले की बिचारी डॉक्टर मॅडम काहीच करू शकत नाहीत. त्या लोकांच्या बदनामीला घाबरतात. माझा माणूस असताना तर मी लाकड तोडण्याच्या कुऱ्हाडीने त्याचे तुकडे केले असते. ही इज्जत पण खूप वाईट गोष्ट आहे. माणूस आपल्या मनातले कोणाला सांगूही शकत नाही. त्यापेक्षा आम्ही गरीबच बरे, जे मनात येईल ते बोलतो तरी. पण हा माणूस किती निर्लज्ज आहे. सुरीली, जेवण वाढ. उद्या सकाळी 2 शस्त्रक्रिया आहेत आणि हा माणूस येऊन सगळा मूड खराब करून गेला. अंकिता पुटपुटत जेवणाच्या टेबलावर बसली. विकास आत्तापर्यंत निघून गेला होता. अंकिता विचार करत होती की तिने बाबांना हुंड्याचे सामान परत मागण्यासाठीही मनाई केली होती. त्याचे पोट भरत असेल तर घेऊ दे, असं म्हणून तिने तर हात झटकले होते. पण हा माणूस तर वळूसारखाच झटकला आहे. कोणाला सांगावे? आता तर डॉक्टर विजय देखील नाहीत. फक्त संध्या एक होती जिला ती मनातले सांगू शकत होती. स्टाफ आणि इतर डॉक्टरांनाही अंकिताबद्दल सहानुभूती होती, कारण प्रियाची शस्त्रक्रिया याच रुग्णालयात झाली होती. अंकिताला विकासशी कोणताही संबंध ठेवायचा नव्हता, पण विकास मात्र चुकीचा मार्गाचा अवलंबन करत होता. हद्द म्हणजे एक दिवस तो प्रियाच्या मुलाला अंकिताच्या घरी सोडून गेला, जेणेकरून मुलाला पाहून तिला ममता वाटेल. पण तिने लगेच सुरीलीच्या हातातून बाळाला त्याच्या घरी परत पाठवून दिले. काही दिवसांनी विकास शिमल्याला परत आला. आरशासमोर उभे राहून तो केस विंचरू लागला. त्याला आठवले की हा टेबल सुद्धा अंकिताचाच होता. तो शिटी वाजवत बूट घालणार इतक्यात दाराची घंटा वाजली. बाहेर पाहिले तर त्याची आई एका वकिलाला घेऊन येत होती. वकिलाने विचारले, मिस्टर विकास कुमार तुम्हीच का? हो बोला. हे घ्या, इथे स्वाक्षरी करा. हे काय आहे? विकासने घाबरून विचारले.
वाचून घ्या, हे घटस्फोटाची कागदपत्रे आहेत. डॉक्टर अंकिता यांनी तुमच्या विरोधात घटस्फोटाचा खटला दाखल केला आहे. मी जर तिला घटस्फोट दिला नाही तर विकास तोरा दाखवू लागला. त्यांनी तुमच्यावर चारित्र्यहीनतेचा आरोप लावला आहे. घटस्फोट न घेता दुसरे लग्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आणि पुरावा म्हणून प्रियाच्या केसमध्ये तुम्ही पती म्हणून दिलेली साक्ष न्यायालयात सादर केली आहे. या आधारावर न्यायालयाने आदेश दिला आहे की तुम्ही आता अंकिताच्या घरी किंवा आसपास फिरकू शकत नाही. आदेशाचे उल्लंघन केल्यास तुमच्यावर कडक कारवाई होईल. विकासचा आवाज आता गरजण्याऐवजी एखाद्या केविलवाण्या प्राण्यासारखा झाला होता. तो वरांड्यातील खुर्चीवर धाडकन बसला. आज त्याला त्याची खरी लायकी समजली होती. डॉक्टर अंकिताने त्याला त्याची जागा दाखवून दिली होती. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.